नमस्कार. ग्रंथसुक्त ग्रंथसुक्त या आपल्या नव्या मालिकेला आपण अक्षय तृतीया म्हणजेच रविवार 19 एप्रिल 2026 पासून सुरुवात केलेली आहे. या मालिकेला तुम्ही देत असलेल्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा तुमचे मनापासून आभार मानतो. ग्रंथसुक्त या मालिकेचं आत्ता आपण पहिलं सत्र करतोय आणि या सत्राचं सूत्र आहे आद्य शंकराचार्य. या मालिकेच्या पहिल्या 4 भागांमध्ये आद्य शंकराचार्यांनी लिहिलेल्या स्तोत्रांच्या 4 वेगवेगळ्या पुस्तकांचा आपण विचार केला आणि त्यानंतरच्या 5 भागांमध्ये आद्य शंकराचार्यांचं चरित्रगान करणाऱ्या एका इंग्लिश पुस्तकाचा, एका हिंदी पुस्तकाचा आणि 3 कादंबरी वजा अशा मराठी पुस्तकांचा विचार केला. आज ग्रंथसुक्त या आपल्या नव्या मालिकेचं आद्य शंकराचार्य हे सूत्र धरून पहिल्या सत्रातलं 10वं पुस्तक ज्ञानभास्कर आद्य शंकराचार्य. ज्ञानभास्कर आद्य शंकराचार्य याच्या लेखिका आणि प्रकाशिका आहेत माधवी रघुवीर जोशी. याची पहिली आवृत्ती मे 2021 मध्ये प्रसिद्ध झाली आणि या 288 पानी पुस्तकाची किंमत 350 रुपये आहे. हे 10वं पुस्तक म्हणून ज्ञानभास्कर आद्य शंकराचार्य हे पुस्तक घ्यायचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हे पुस्तक हे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाला तत्वज्ञान आणि आद्य शंकराचार्य किंवा आद्य शंकराचार्य आणि त्यांचं संस्कृत स्तोत्र आणि संस्कृत लेखन हे विषय वेगवेगळ्या अंगानी, वेगवेगळ्या निकषांनी कठीण, गहन, अवजड असे वाटत जातील. अगदी जी माझ्यासारखी पिढी आहे की ज्यांना अधिकृतपणानं संस्कृत हा विषय कधीच शाळा कॉलेजात शिकवला गेलेला नाही, ते संस्कृत मध्ये आहे म्हटल्यानंतर त्याच्यापासून लांब जाण्याची शक्यता असते. आणि अशा वेळेला याच मालिकेच्या 4थ्या भागामध्ये शिवस्तुती या आदित्य प्रतिष्ठान पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाचा जसा विचार केला की ज्याच्यामध्ये विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी आद्य शंकराचार्यांनी लिहिलेल्या 11 स्तोत्रांचा विचार केला होता, त्या स्तोत्राचं प्रत्येक कडवं आणि त्याच्यानंतर मोजक्या शब्दामध्ये त्या कडव्याचा शब्दार्थ आणि भावार्थ अशा स्वरूपाचं ते पुस्तक होतं. एकदा असे भाग ऐकल्यानंतर किंवा ते पुस्तक वाचल्यानंतर ज्याला थोडं जास्त उत्सुकता असेल, त्याला ज्याविषयी जास्त कुतूहल वाटेल, अशांची उत्सुकता आणि कुतूहल शमन करणारं असं पुस्तक म्हणजे माधवी जोशी यांनी लिहिलेलं ज्ञानभास्कर आद्य शंकराचार्य. या 288 पानाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीच्या काळात किंवा सुरुवातीच्या पानां आणि प्रकरणामध्ये एकंदरीतच अत्यंत थोडक्यात कुठच्याही प्रकारच्या वेगवेगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीजना जन्म न देता असं आद्य शंकराचार्यांचं चरित्रगान केलंय. आणि त्यानंतर आद्य शंकराचार्यांनी केवळ स्तोत्रच लिहिली अशातला भाग नाही. आद्य शंकराचार्यांनी तत्वचिंतनपर अनेक मोठ्या प्रमाणावरती या वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून गद्यलेखनही केलेलं आहे. त्याच्यामध्ये असलेल्या तत्वचर्चेपेक्षा सुद्धा त्याचं स्वरूप आणि उपयुक्तता पटवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे माधवी जोशी यांचं ज्ञानभास्कर आद्य शंकराचार्य हे पुस्तक. मला स्वतःला असं वाटतं की आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांचा किंवा त्यातील ज्ञानाचा सूर्यकिरण आपल्यापर्यंत पोचवणार अशा अर्थानं आद्य शंकराचार्यांचं वर्णन ज्ञानभास्कर किंवा या पुस्तकाची शीर्षकाची सुरुवातच ज्ञानभास्कर या शब्दानं करणं हे जास्त संयुक्तिक आहे. या पुस्तकाचं नेमकं स्वरूप कसं आहे याची चर्चा आत्ताच मी अगदी थोडक्या शब्दात केली. त्याचं जर थोडं सविस्तर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या असं लक्षात येईल की शंकराचार्यांच्या ग्रंथसंपदेचा वेगवेगळ्या पद्धतीनं वर्णन आणि स्वरूप या पुस्तकामध्ये दिलं जातं आणि ते तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकांना अत्यंत उपयोगी पडणार आहे. म्हणजे जसं पु ल देशपांडे त्यांच्या वंगचित्र या पुस्तकामध्ये म्हणतात की मी शांतिनिकेतनमध्ये बंगाली शिकायला गेलो आणि त्याच वेळेला मला दिलेले शिक्षक इतके प्रसिद्ध बंगाली साहित्यिक होते की त्यामुळे मूळ बंगाली शिकताना आम्हाला अडचण झाली, कारण असे मोठे साहित्यिक मला मुळाक्षर शिकवू शकत नव्हते आणि म्हणून त्यांनी वेगळा शिक्षक मागून घेतला. मग असा वेगळा शिक्षक आद्य शंकराचार्यांना आपल्याला शिकवणारं रूप
किंवा पुस्तक म्हणजे माधवी जोशी यांचं ज्ञानभास्कर आद्य शंकराचार्य. एक उदाहरण देतो की आद्य शंकराचार्यांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांचा उल्लेख करण्याच्या आधी माधवीताई जोशी या पुस्तकामध्ये सर्वसामान्य वाचकाला असं सांगतात की शंकराचार्यांच्या ग्रंथसंपदेचा जर विचार करायचा झाला तर लक्षात घ्यायला लागतं की त्यांनी लिहिलेल्या साहित्याचे सामान्यपणाने 3 भाग करता येतात. एका प्रकाराला किंवा एका भागाला आकार किंवा प्रकरण ग्रंथ असं म्हणतात, दुसऱ्याला भाष्य ग्रंथ असं म्हणतात आणि तिसऱ्याला स्तोत्र रचना असं म्हणतात. मग आकर किंवा प्रकरण ग्रंथ म्हणजे काय? तर त्या असं सांगतात की आचार्यांकडे म्हणजे आद्य शंकराचार्यांकडे दूरदृष्टी आणि उत्तम संघटन कौशल्य होतं. सनातन वैदिक धर्मानं अवघ्या जगाला मार्गदर्शन करावं यासाठी ते जागरूक होते. किंबहुना या सनातन धर्माच्या वैश्विक दीपस्तंभाद्वारे संपूर्ण जगाला प्रकाश मिळू शकतो याशी त्यांची धारणा होती, नव्हे ठाम खात्री होती. आणि त्यासाठी स्वाध्याय, साधना, तपस्या आणि त्याग हे शंकराचार्यांच्या जीवनाचे 4 प्रमुख आधारस्तंभ होते. आणि त्यांच्या माध्यमातून लोकांच्या धर्मजीवनाला, भावजीवनाला, कार्यजीवनाला एक निश्चित दिशा आणि आकार मिळावा यासाठी त्यांनी लेखन केलं. आणि त्यामुळे एखाद्या विशिष्ट विषयाला अनुसरून त्याचं सांगोपांग विवेचन ज्यात केलं जातं त्याला आकर ग्रंथ किंवा प्रकरण ग्रंथ असं म्हणतात. मग अशी एक व्याख्या देऊन त्याची विविध उदाहरणं आणि त्यांची पुस्तकं यांचं वर्णन या पुस्तकामध्ये येतं. मग अशी व्याख्या देत असताना त्याची उदाहरणं माधवी जोशी या पुस्तकामध्ये देतात आणि मग त्या असं म्हणतात की आद्य शंकराचार्यांनी आकर किंवा प्रकरण ग्रंथ या स्वरूपाचे जे ग्रंथ लिहिले आहेत त्याची जर उदाहरणं किंवा नावं पाहायची झाली तर ती विवेक चूडामणी, अपरोक्षानुभूती, दृश्य दृश्य विवेक, अज्ञानबोधिनी, बोधसार, वेदांत केसरी, योगांतरावली, प्रपंचसार, मोहमुद्गर. या मोहमुद्गर बद्दल आपण मंजिरी धामणकरांनी लिहिलेल्या पुस्तकाचा विचार ग्रंथसुक्त या मालिकेच्या 3ऱ्या भागात केलेला आहे. सर्वदर्शन सिद्धांत, ललित त्रिशती भाष्य असे त्यांचे अनेक अमूल्य ग्रंथ आहेत. मग अशी एकदा आपल्या मनाची, ज्ञानाची, बैठकीची पूर्वपीठिका तयार केली की मग माधवी जोशी यांच्या ज्ञानभास्कर आद्य शंकराचार्य या पुस्तकाचं विवेचन वाचणं तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाला, कारण आपण वाचक म्हणूनही सर्वसामान्य असतो आणि आपण साधक म्हणूनही सर्वसामान्य असतो. आपल्याला त्या विषयाविषयी कुतूहल वाटतं, उत्सुकता वाटते, त्यामुळे थोडं जास्त जाणून घ्यायचं असतं. मग ते थोडं जास्त, याच्यात थोड्यालाही महत्व असतं आणि जास्तलाही महत्व असतं. या दोन्ही निकषांवरती पूर्तता उतरणारं असं पुस्तक म्हणजे माधवी जोशी यांचं ज्ञानभास्कर आद्य शंकराचार्य हे पुस्तक. मग जर आकर किंवा प्रकरण ग्रंथ या स्वरूपाची शंकराचार्यांची ग्रंथ संपदा ही जर एखाद्या विषयाला वाहिलेली असेल तर त्याच्यानंतरचा आद्य शंकराचार्यांच्या ग्रंथ संपदेचा दुसरा प्रकार म्हणजे भाष्य ग्रंथ. आचार्य म्हणजेच आद्य शंकराचार्यांनी प्रस्थान त्रयीवर केलेलं भाष्य आजही प्रमाणभूत मानलं जातं. आणि या मागचं कारण म्हणजे या भाष्याची निर्दोषता. मग सर्वांगीण विचार करून, सर्व शक्यता लक्षात घेऊन, कुठेही शंकेला वाव उरणार नाही अशा पद्धतीने आद्य शंकराचार्यांनी भगवद्गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र या प्रमुख ग्रंथांवरती अप्रतिम भाष्य केलं. भगवान श्रीकृष्ण आणि धनुर्धर अर्जुन यांच्यातल्या ज्ञानयज्ञ रूपी संवादाचं रहस्य त्यात त्यांनी मार्मिकतेनं उलगडून दाखवलं. उपनिषदांची संख्या जरी पुष्कळ असली तरी आद्य शंकराचार्यांनी प्रामुख्यानं ईश, केन, कठ, प्रश्नमुंडक, मांडुक्य, ऐतरेय, तैतरीय, छांदोग्य आणि बृहदारण्यक या प्रमुख 10 उपनिषदांवरती शंकराचार्यांनी भाष्य केलंय. ब्रह्मसूत्र त्या मानाने कमी म्हणजे 554 असले तरी त्या आशय गर्भतेमध्ये ते जरा सुद्धा कमी नाहीत आणि त्यांनाच वेदांत सूत्र किंवा शारीरिक सूत्र असंही म्हटलं जातं. वरवर पाहता तत्वज्ञानाचा अभ्यासक असलेला, विद्यार्थी असलेल्या, साधक असलेल्या माणसाला
असे उल्लेख या पुस्तकातले प्राथमिक स्वरूपाचे जुजबी असे वाटले तरी तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांचा, ज्यांचा प्रामुख्यानं या क्षेत्राशी संबंध येत नाही पण कुतूहलातनं आपण या विषयाकडे वळतो, त्यांना माधवी जोशी यांचं ज्ञानभास्कर आद्य शंकराचार्य हे पुस्तक त्या दृष्टीने उपयुक्त वाटतं. मग या पुस्तकात पुढे जाऊन माधवी जोशी असं म्हणतात की आकर किंवा प्रकरण ग्रंथ हा जर आद्य शंकराचार्यांच्या ग्रंथसंपदेचा एक भाग किंवा स्वरूप असलं किंवा भाष्य ग्रंथ हे दुसरं स्वरूप असलं तर त्यांचं तिसरं स्वरूप म्हणजे स्तोत्र रचना. आज ग्रंथसूक्त या भागाच्या आद्य शंकराचार्य हे सूत्र धरून पहिल्या सत्रातल्या 10व्या पुस्तकाचा विचार करत असताना आणि त्यातही या सत्राची पहिली 4 पुस्तकं स्तोत्रमालेच्या स्वरूपाची असताना स्तोत्र रचना या विषयाचा पुन्हा एकदा नव्यानं उल्लेख करावा अशी परिस्थिती नाही. पण या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की आद्य शंकराचार्यांनी 77 स्तोत्र लिहिली, 78 लिहिली का 111 लिहिली, त्या 111तली नेमकी आद्य शंकराचार्यांची किती आणि नंतरच्या काळात त्यांच्या नावावरती डकवली गेलेली किती, या वादात कुठेही न जाता आद्य शंकराचार्यांची जी स्तोत्र निर्विवादपणे त्यांनीच लिहिली आहेत अशा काही स्तोत्रांचे निवडक श्लोक घेऊन त्यांचं वर्णन, त्यांचे संदर्भ, त्यांचे शब्दार्थ आणि भावार्थ सांगणारं अत्यंत उत्तम पुस्तक म्हणजे माधवी जोशी यांचं ज्ञानभास्कर आद्य शंकराचार्य. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.